महाराज यांची जयंती. या जयंतीनिमित्त तुम्ही सर्वजण आज आपल्या मेडिकल कॉलेज असतील, फार्मसी कॉलेज असेल, नर्सिंग कॉलेज असेल, हे सर्व विद्यार्थी एकत्रित जमला आहात. प्रत्येकाला मला सरांनी सांगितलं मगाशी की तुम्हाला बोलायचं आहे आणि बोलणंही मला शेवटी दिलं. त्यामुळे प्रत्येकाला माझी एकच विनंती आहे, जास्त तुमचा वेळ घेणार नाही, जास्त काही बोलणार नाही, फक्त शांततेचं सहकार्य करा. पाठीमागं माझ्या भगिनी असतील, त्या बाजूला माझे मित्र बांधव असतील, माझे भाऊ असतील, एकच विनंती करतो की फक्त 5 मिनिटं शांततेचं सहकार्य करा. खर तर ज्या मातामाऊलीच्या कुशीतून या स्वराज्याचं सुंदर आणि देखणं स्वप्न उदयास आलं, जन्माला आलं, त्या मासाहेब जिजाऊ असतील. ज्या राजानं हे सुंदर स्वराज्याचं स्वप्न ज्याच्या उरात पेरलं, ज्याच्या मनात, ज्याच्या धनात, ज्याच्या स्वप्नात बसवलं, ते छत्रपती आपले शहाजीराजे भोसले असतील. आणि खरंच ज्या राजानं हे स्वराज्याचं स्वप्न साकारलं, अस्तित्वात आणलं, निर्माण केलं, ते अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज असतील. तदनंतर ज्यांनी आपल्या भयांवरती, आपल्या भुजांवरती, ज्यांनी आपल्या मनगटाच्या जोरावरती, तलवारीच्या धारेवरती हे छत्रपतींचं स्वराज्य लयात केलं, ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असतील. यांना मी सर्वप्रथम नतमस्तक होतो आणि मानाचा मुजरा करतो. खरं सांगायला गेलं सर आणि विद्यार्थी मित्रांनो, तर इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय, इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय, इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा, इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय. पण हाच इतिहास कुठेतरी आपण विसरला जातो. इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही, आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही, आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहासात अजरामर होतात. हा मोठा इतिहास आहे, तो समजला तर आपण नक्कीच अजरामर होतो. हे तितकंच तेव्हा सत्य. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य उभा राहिलं, पण हे राज्य असं उभा राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना अवघ आयुष्य लावलं ते 50 वर्षांचं. त्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट सोडली का कोणताच प्रसंग नाही की ज्या महाराजांनी प्रत्येक घटनेचं आयोजन केलं नाही, नियोजन केलं नाही. कोणताही गोष्ट करताना, कोणताही अभ्यास करताना महत्वाचे असते एकांतिका, संघर्ष, चित्त, चिकाटी, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आयोजन आणि नियोजन. इतकंच काय, जो महाराज, ज्या महाराज पोटात वाढत होते, पोटामध्ये वाढत असताना सुद्धा ज्या महाराजांचं पुढे काय करायचं, आपल्या सुपुत्रानं काय करायचं, याचं सुद्धा नियोजन आणि आयोजन आखलं गेलं. असा एकमेव युग पुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. फक्त एकाच गोष्टीचं नियोजन होतं, ती दुर्दैवाची रात्र, दुर्दैवाचा दिवस म्हणजे महाराजांचा मृत्यू. एकाच गोष्टीचं आयोजन आणि नियोजन होतं, नाहीतर महाराजांनी प्रत्येक गोष्टीचं नियोजन आखलं आणि मोहिमा यशस्वी केल्या. मित्रांनो, आपले आई वडील आपल्याला कित्येक वेळा सांगतात, संघर्ष करा, स्वाभिमानानं जगा, नाव ठीक करा, ज्ञान भी कराओ, काम भी कमाओ, कुछ बन के दिखाओ, कुछ करके दिखाओ. शहाजीराजांनी छत्रपतींना काय दिलं? स्वराज्याचं सुंदर स्वप्न दिलं. ते काय म्हणतात? मुद्रा दिली. मुद्रेवरती काय लिहिलंय? चांगलं लेखे वाजविष्णू वंदिता शहाशिरो श्रेष्ठा मुद्रा हत्याय राजदे. काय सांगतात? स्वराज्य स्थापन करायचं आहे, स्वराज्याची शपथ घ्यायची आहे. त्याच्या आधी शहाजीराजे म्हणतात, शोभा तुमचं राज्य प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत गेलं पाहिजे. जाणार आहे, मला विश्वास आहे. तुमचं राज्य वाढणार आहे, तुमचं राज्य विश्वाला वंदनीय ठरणार आहे, मला विश्वास आहे. माझा मुलगा आहे, विश्वाला वंदनीयचं तुम्ही स्वराज्य स्थापन करणार आहे. हातात दिला भगवा. भगवा ज्याच्या मनगटामध्ये धागा, छातीत राग आहे, तोच पेलू शकतो. हातामध्ये भगवा. भगवा पेलायची कोणाची ऐपत नाही. तो भगवा कशाचा? काय म्हणतात महाराज? शिवा हा भगवा
प्रभू राम